चालले आणि वनवासाला जात असताना सीतामाईचं हरण झालं. हरण झाल्याच्या नंतर जटायूने अडवलं. तो प्रसंग आपल्या सर्वांना म्हणण्यात आहे. हनुमंतराय भेटले प्रभू रामचंद्राला. हनुमंतराय भेटले आणि हनुमंतराय भेटल्याच्या नंतर हनुमंतरायाने सांगावं, देवा ऐका ना, तुमची पत्नी त्या ठिकाणी रावणाने चोरून नेली ही कल्पना आपल्याला प्राप्त झाली. ऐका ना, ऐका ना देवा, पण आपल्याला रावणावरती विजय मिळवण्याकरता आपल्याकडे संख्याबळ पाहिजे. काय पाहिजे? संख्याबळ पाहिजे. मग या संख्याबळानेच आपल्याला रावणावरती विजय मिळवता येईल. म्हणून त्या ठिकाणी तुमची रावणाने नेली, पण माझ्या मित्राची एकाने नेली. आहे की नाही? माझ्या मित्राची एकाने नेली. तेवढी जर तुम्ही सोडवली तर निश्चितपणाने सगळं सैन्य आपल्याला पाठिंबा दे. बरोबर की नाही? म्हणजे काय झालं? सुग्रीवाची कुणी नेली? वालीने नेली. वालीने नेली. म्हणून तुम्ही एक काम करा, वालीला मारा. आणि वालीला मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी किष्किंधा कुणाला द्या? सुग्रीवाला द्या. म्हणजे सुग्रीवाची पत्नी त्याच्या ताब्यात जाईल. म्हणजे सुग्रीवाचं जेवढं सैन्य आहे अख्खं सैन्याचं पाठबळ आपल्याला मिळेल. म्हणजे वायनर सैन्य अख्खी आपल्याला मिळेल. प्रभू रामचंद्र विचार करतात, अरे म्हणले वालीला मारायचा म्हणजे काय सामान्य नाही. वाली म्हणजे काय सामान्य नाही. वाली इतका विद्वान होता. वालीला एक वरदान होतं. वरदान भगवान परमात्म्याने वालीला मारला, पण मारत असता आणि आडुशाने बाण मारला. समोरून मारायची ताकद नव्हती. कुणाची? देवाची. का बरं? तर वालीने त्या ठिकाणी वरदान प्राप्त केलं, जो माझ्या बरोबर समोर युद्ध करील त्याची अर्धी शक्ती वालीमध्ये जाईल. वरदान होतं त्याला. म्हणून त्याच्या समोरून बाण मारला नाही, आडुशाने भगवंताने बाण मारला. वालीला त्या ठिकाणी मारलं. किष्किंधा सुग्रीवाला दिली. दिल्याच्या नंतर आता सैन्य सगळं त्या ठिकाणी, वानर सैना सगळी त्या ठिकाणी रामाच्या बाजूने झाली. आता हे पुढे जाऊ लागले. वाली मारल्याच्या नंतर पुढे जाऊ लागले. पण असं झालं, वाली मारला, पण वालीचा मुलगा कोण? अंगद. वालीचा मुलगा अंगद आईकडे गेला. आईला सांगितलं, आई ऐक ना गाई, सगळी लोक प्रभू रामचंद्राचे भजन करतात, सेवा करतात. मला सुद्धा असं वाटतं मी सुद्धा देवाच्या सेवेमध्ये जा. आईने हे वाक्य ऐकलं आणि आईच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले. वा 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 वा. आई म्हणते, बाळा अरे तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला. माझी कुस काय झाली? पवित्र झाली. पवित्र काय झाली? पवित्र झाली. पहा, ज्ञानोबरायांचं समाधी प्रकरण आहे. या समाधी प्रकरणामध्ये त्या ठिकाणी प्रमाण आहे, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ऐक नाही, समाधी प्रकरणात आहे. ज्ञानदेव जन्मले ऐसे सांगता हरीशी प्रेम वसंडले रुक्मिणीशी धन्य धन्य दयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानोबरायांचा जन्म धन्य धन्य आहे. वा अरे अंगदासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला, धन्य आहे. मला सांगा ना, आताची आई असती तर म्हटली असती, अरे बाळा तुझ्या बापाला त्याने मारले. काय म्हटली असती? तुझ्या बापाला त्याने मारलाय आणि तू त्याच्या पक्षामध्ये जाणार? शक्य नाही, जाऊ नकोस. पण आईला आनंद झाला, अरे तू जर रामाच्या सेवेमध्ये जात असेल ना तर मला आनंद आहे. निघाला मुलगा प्रभू रामाच्या सेवेमध्ये निघाला आणि निघाल्याच्या नंतर देवाला नमस्कार केला. देवा ऐका ना, मी आज तुमच्या सेवेमध्ये रुजू होतोय. सेवेमध्ये रुजू होत आहे. आनंद वाटला देवाला. देव म्हणतात, हनुमंता अरे या वालीला आपण मारलं तरी सुद्धा वालीचा मुलगा आपल्या पक्षामध्ये आला, म्हणजे केवढं मोठं त्या ठिकाणी धारिष्ट आहे, केवढी मोठी भक्ती आहे. पण ऐक ना, मला असं वाटतं की आपण रावण मेल्याच्या नंतर काय करू? रावणाला मारल्याच्या नंतर ही लंका आपण त्या ठिकाणी त्या अंगदाला देऊ. काय देऊ? अंगदाला देऊ. कुणाला सांगतात? हनुमंताला. ऐक ना, पहिला प्रस्ताव आहे. कारण की आता किष्किंधा कुणाची झाली? सुग्रीवाची. वाली मारल्याच्या नंतर आता अंगदाला नगरी राहिली नाही. मग रावण तर आपण मारणार आहोत, पण मारल्याच्या नंतर मला असं वाटतं लंका आपण त्या ठिकाणी कुणाला द्यावी? अंगदाला द्यावी. हनुमंतराय म्हटले, तुमचं तुम्ही पाहून घ्या, मला काय मध्ये घेऊ नका. देवाने त्या ठिकाणी अंगदाला आवाज दिला. म्हणले, अंगदा ऐक ना, अरे
तुझ्या वडिलाला मी मारलं, मनामध्ये तो किंचितही त्या ठिकाणी शंका न बाळगता माझं भजन करतोय, माझं त्या ठिकाणी पूजन करतोय. ऐक ना, माझी अशी एक इच्छा आहे की त्या ठिकाणी तुला रावण मेल्याच्या नंतर लंका तुला देऊन टाकावी. काय करावी? देऊन टाकावी. भक्त कलाडला आणि बोलू लागला, देवा काय बोलताय, काय बोलता देवा, शोभत की नाही देवा, ऐका ना देवा. अहो मला त्या ठिकाणी लंका मिळावी, किंबहुना मला काही मिळावं याकरता मी तुमचं भजन करतोय. नाही ना देवा, याच्याकरता भजन करत नाही. देवा ऐका, तुम्ही मला म्हणता लंका देतो, काय देतो? लंका देतो. काय लंका? लंका आमचीच आहे. लंका आम्हाला मिळवण्याकरता काहीही कष्ट लागले नसते. लंका आम्हाला सहज प्राप्त झाली असती, पण आमच्या चित्तामध्ये ते नाही, चित्ती नाही आस, त्याचा पांडुरंग दास. देवा आमच्या चित्तामध्ये तीळ मात्र सुद्धा काय नाही, आशा नाही देवा, तीळ मात्र आशा नाही. देवा काय बोलताय तुम्ही? म्हणजे तू लंका कशी काय? त्यावेळेला अंग सांगू लागला, देवा माझ्या वडिलांनी प्रस्थान मांडलं. काय मांडलं? प्रस्थान मांडलं तीर्थयात्रे करता. आणि प्रस्थान मांडल्याच्या नंतर रावण किष्किंधेवरती चालून आला, युद्ध करण्याकरता आला. कोणाबरोबर? वाली बरोबर युद्ध करण्याकरता आला. रावणाने सांगितलं माझ्या बरोबर युद्ध कर. वाली म्हटलं ऐक, आता मी प्रस्थान मांडलेलं आहे, जसं आपलं माऊलीचं प्रस्थान असतं ना, आहे की नाही, शुभ मुहूर्तावर प्रस्थान मांडलंय. आता युद्ध करण्यामध्ये मला त्या ठिकाणी टाइम नाही, मला तीर्थयात्रा करून येऊ दे. आल्याच्या नंतर काय मग आपण युद्ध करू. तोपर्यंत आता मी युद्ध करू शकत नाही. पण ऐकल तो रावण कुठला? रावणाने ऐकलं नाही. म्हटला मला घाबरून तीर्थयात्रेचं नाटक करतो काय? वालीमध्ये लय शक्ती होती, रावणाला सुद्धा वाली ऐकत नव्हता. शक्ती होती, अपाट शक्ती होती. रावण म्हटला मला भ्याला म्हण, नाही तर किष्किंधा मला दे. कोण म्हटला? रावण म्हटला किष्किंधा मला दे. वाली मला जमत नाही. अरे युद्ध करायला आता वेळ नाही, मी आता प्रस्थान मांडलेला आहे, मी आता निघालेलो आहे, तीर्थयात्रा करायची आहे. मग रावण काय ऐकायला तयार नाही. मग वालीने काय केलं माहितीये का? जसं त्या ठिकाणी एखादी माता माऊली चुली जवळ बसलेली असते. चुली आहे ना तुमच्याकडं? का गॅस आहे? बसा बोंबलत मग आता राहावं लागतंय उपाशी. असो गॅस वापरावा, गॅस नका वापरू, चूल वापरावा. असो मग खऱ्या अर्थाने चुली जवळ माऊली बसलेली असते. पूर्वीचा काळ सांगतो, मांजर जवळ येतं. मांजर येते की नाही? आहे ना तुमच्याकडे मांजर? मांजर जवळ येतं. ती माता माऊली ते मांजर जवळ आल्याच्या नंतर असं अलगद उचलती आणि बाजूला ठेवती की नाही? कसं अलगद उचलती बाजूला ठेवती. तसं त्या ठिकाणी रावण जवळ आला आणि वालीने अलगद असा उचलला आणि आपल्या बगल मध्ये कुठं ठेवला? बगल दाबून धरला. आणि त्या ठिकाणी वाली तीर्थयात्रा करू लागला. आणि तीर्थयात्रा करत असताना वालीची तीर्थयात्रा पूर्ण झाली. समुद्राच्या स्नान रावणाला घडवून आणलं आणि आणल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी वाली तीर्थयात्रा करून आलाय. पण आता तीर्थयात्रा करून माणूस आला ना तर गंगा पूजन असतं. काय असतं? पूजन करायचं असतं, पूजा असते. वाली म्हटला अरे त्या रावणाला जर मोकळं सोडावं तर हा आपल्याला पूजा नीट करू देणार नाही, पूजा करू देणार नाही. मग काय करावं? युक्ती सोचू लागला. काय करावं? अरे म्हटलं माझा मुलगा लहान आहे. कोण? अंगद पाळण्यात होता त्यावेळेला, पाळण्यात आहे. मग काय करावं? तर त्या ठिकाणी वालीला युक्ती सुचली आणि वालीने त्या ठिकाणी विचार केला, रावणाला अंगदाच्या पाळण्यावरती उलटा टांगला. कुणाला? एवढं लक्षात राहतं. कुणाला? रावणाला अंगदाच्या पाळण्यावरती उलटा टांगला. आता उलटा टांगल्याच्या नंतर त्यावेळेला वाली अंगदाला सांगत होता, अंगदा मी पूजा आटोपतो तोपर्यंत तू याच्या बरोबर खेळ. एवढं नाही शिकवलं. पाळण्यामध्ये असताना अंगदाला सांगितलं, अंगदा ऐक ना, पुढे जाऊन तुला याच्या बरोबर युद्ध करायचे. कधी शिकवलं? पाळण्यात शिकवलं. बरोबर की नाही बाबा? पाळण्यात शिकवलं. आणि आपला मूळ पाळण्यात असतं. आपलं मूळ
पाळण्यामध्ये असल्याच्या नंतर आपल्या मुलाच्या पाळण्यावर काय असतं? चिमण्या बाहुल्या आहे की नाही. तेव्हापासून त्याला चिमणीची सवय लागते आहे का नाही. मोठा झाल्यावर तो कवा चिमणीचा होतो तुम्हाला कळत नाही. आपण काय शिकवतो? चिमणी बघ मला चिमणी, मग तो चिमणी सगळं भूर उडून जातो. आपण जागेवर बसतो. अंगदाला वालीने पाळण्यामध्ये शिकवलं. अरे पुढे जाऊन तुला काय करायचे? कधी पाळण्यात शिकवलं. पाळण्यात अरे मदलसाने मुलांना जन्म झाला ना उपदेश करायची. माऊलीच्या चरित्रामध्ये चरित्र आहे मदलसा नावाचं. हा, ती उपदेश करायची. तसं त्या ठिकाणी अंगदाला पाळण्यात उपदेश केला. आपलं मूल जर बारीक असतं ना बाबा बारीक, त्याला आपण सांगतो बघ ही तुझ्या मामाची पोर आणि ही तुझी बायको. तुम्हाला चांगलं माहिती असं हे आपल्याला पटकन कळतं. हा म्हणजे शिकवतो की नाही. हे शिकवण्यापेक्षा त्याला बोटाला धरा आणि धर्म मंडपामध्ये घेऊन या. ही काळाची गरज आहे. काळी नका वाजवा. कीर्तनामध्ये काळी असावी आहे का नाही. असं असं त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना मोबाईल देण्यापेक्षा आपल्याला हरिपाठ शिकवावा. काय शिकवावा? हरिपाठ शिकवावा. त्याला सांगावं बाबा अरे आज हरिपाठ वाच, आज एक अभंग वाच, उद्या दुसरा वाच. अशा अनुषंगाने अंगदाला पाळण्यामध्ये सांगितलं देवा मला काही सांगू नको. आपल्याला काय सांगायचे? देवाचा आणि अंगदाचा संवाद चाललाय. अंगद देवाला सांगतोय देवा ज्या वेळेला रावण माझ्या वडिलांबरोबर युद्ध करायला आला मला सांगा ना त्या वेळेला बगलं मध्ये दाबला आणि बगलं मध्ये असताना जर अजून थोडा जोरात दाबला असता तर तंबाट्यासारखा फुटला. कोण? रावण. फुटला नसता का? फुटला असता, मेला असता. पण त्या ठिकाणी लंकेची आम्हाला गरज नाही देवा. आणि तू म्हणतो लंका देतो. देवा ऐक ना ते माझ्या चित्तामध्ये थोडीशी सुद्धा आशा नाही. आणि जर आशा असती तर तुझं भजन करायला मी इथं आलो नसतो. अंगद देवाला बोलतोय देवा माझ्या चित्तामध्ये काही नाही, आस नाही. म्हणून निळोबाराय म्हणतात अंगदासारखा जर कोण भक्त असेल तर त्याला काय म्हणावं? भक्त म्हणावे